पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल जे गंभीर प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या त्यानंतर आता त्याच विमानात फ्लाइट अटेंडंट असलेल्या पिंकी माळीच्या वडिलांनीही अनेक मुद्दे समोर आणलेत। विमान का बदललं गेलं, पिंकी त्यांना दुसऱ्या दिवशी नेमकं काय सांगणार होती, असे अनेक प्रश्न त्यांनी मांडलेत। पाहूया। रोहित पवारांनंतर आता अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनीही अपघातावर गंभीर शंका उपस्थित केल्या। त्या दिवशी अजित पवारांच्या विमानाचा फक्त पायलटच नाही तर विमान देखील बदलवलं गेलं होतं, असा धक्कादायक दावा पिंकी माळीच्या वडिलांनी केलाय। जेव्हा माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय, म्हणलं चांगला तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे। मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको। आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे। आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहित नाही। दादांनी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्यांना सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल। हे का ते काय बोलत होते कसं काय, शेवटी आता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत। रोहित दादा पवार यांचा मी प्रेझेंटेशन मी पाहिलं, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। कारण शंका निर्माण अशासाठी होतोय की हे घातपात होऊ शकतो। कारण का माझी मुलगी पिंकी सोमीकर सैनी ती नेहमी अजितदादा बरोबर 5 टर्म गेली आणि 4 वेळा ब्लॅक प्रायव्हेट जेट होता। यावेळी 5व्या टर्म मध्ये व्हाईट कलरचा जेट होता। हे शंका निर्माण करते की 4 वेळा सतत ब्लॅक चार्टर्ड फ्लाइट होता, तर यावेळी हे का चेंज झाला? हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे। आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाण्यासाठी बारामतीत येतं आणि विमान कोसळतं। पूर्व विदर्भातले ते नेते कोण सांगायला पाहिजे। ते भारतीय जनता पक्षाचे आहेत का, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत का, ते कुठल्या पक्षाचे आहेत, त्यांचं नाव सांगायला काहीच हरकत नाही। जर ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटरनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण? अजित पवारांच्या अपघाताची टाइमलाईन आणि पूर्ण प्रक्रियेवर किती आणि कोणत्या प्रकारच्या शंका उपस्थित झाल्या त्यावर एक नजर टाका। मुळात 28 जानेवारीला अजित पवार विमानाऐवजी गाडीनंच बारामतीला जाणार होते। मात्र दाव्यानुसार पूर्व विदर्भातल्या एका नेत्यानं महत्त्वाच्या फाईलवर सही हवी म्हणून दादांना गळ घातली। तो नेता उशिराने पोहोचला, त्यामुळे अजित पवारांनी गाडीऐवजी विमानानं जाण्याचा निर्णय केला। मुद्दा 2, अजित पवार ज्या विमानानं जाणार होते त्या विमानाचा ऐनवेळी पायलट बदलला। मुद्दा 3, पायलट बदलण्याचं कारण नियुक्त पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं दिलं गेलं। मुद्दा 4, सकाळी 6:30 वाजता मुंबईत एकाही रस्त्यावर ट्रॅफिक नसल्यामुळे या दाव्यावर शंका आहे। मुद्दा 5, अजित पवारांसोबत ज्या फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचा मृत्यू झाला तिच्या वडिलांच्या दाव्यानुसार अजित पवारांचा फक्त पायलटच नाही तर चक्क विमानही बदललं गेलं होतं। मुद्दा 6, आदल्या रात्री पिंकी माळी तिच्या वडिलांना काहीतरी मोठा विषय सांगणार होती, मात्र उद्या हॉटेलला परतल्यानंतर बोलते म्हणून तिने वडिलांना सांगितले। मुद्दा 7, अजित पवार सकाळी मुंबईहून निघाले, त्यांचं अजून सीसीटीव्ही फुटेज समोर का आलं नाही। मुद्दा 8, पायलटने 1 मिनिट आधीच रडार लोकेशनसाठी महत्त्वाचा असणारा ट्रान्सपॉन्डर बंद का केला। मुद्दा 9, पायलटनं वारंवार लँडिंगची बाजू का बदलली। मुद्दा 10, समोरच्या दिशेने सूर्य आणि टेकडीचा भाग असतानाही पायलटनं अवघड बाजूच्या दिशेनं विमान लँडिंगचा प्रयत्न का केला। मुद्दा 11, पायलटला 29 नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याची परवानगी मिळाल्यावरही पायलटनं पुन्हा 11 नंबरच्या धावपट्टीवर उतरण्याची परवानगी का मागितली। मुद्दा 12, व्हीव्हीआयपी व्यक्ती विमानात असूनही दारूच्या व्यसनावरून अनेकदा वादात आलेल्या पायलटलाच मुख्य पायलट म्हणून का पाठवलं गेलं।
मुद्दा 13. विमान कोसळत असताना मुख्य पायलट कपूर काहीच कसं बोलले नाही. मुद्दा 14. अपघाताची चौकशी होण्याआधीच धुक्यामुळे अपघात घडला असं घाईघाईनं का सांगितलं गेलं. मुद्दा 15. याच कंपनीच्या विमानाचा 2023 साली झालेल्या अपघाताचा अजूनही रिपोर्ट का समोर आला नाही. मुद्दा 16. अजित पवारांच्या विमानाला स्टॉल वॉर्निंग सिस्टीम खरोखर नव्हती का. मुद्दा 17. विमान उड्डाणाची वेळ सकाळी 7ची असून त्यांचं उड्डाण 8:10 का झालं. मुद्दा 18. अजित पवार काही दिवसांपासून पाणी पिण्यासाठी प्लास्टिकऐवजी काचेची बाटली कशासाठी वापरत होते. आणि मुद्दा 19. विश्वासू व्यक्तीचं हेलिकॉप्टर वापरत जा, अलीकडे खूप काही ऐकायला मिळतं असं रोहित पवारांना सांगून अजित पवार कोणत्या गोष्टीकडे इशारा करत होते. टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले, आणि जर टेक ऑफ करायचं असेल तर त्या पायलटला आधीच यावं लागतं. आणि तिथं असं सांगितलं होतं की हे 2 पायलट हे ट्रॅफिकमध्ये 6:30 वाजता सकाळी अडकले, ट्रॅफिकमध्ये अडकले असं म्हणतात. मग कुठं होते, त्यांचा CDR तुम्ही काढलाय का. ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं CCTV कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का. मग हे 2 ट्रॅफिकमध्ये अडकले, तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का, एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का. मग हे दोघं तिथं कसे आले, असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. सकाळची वेळी ट्रॅफिक नसतं. 6-6:30च्या सुमारास बोलले. पायलट बदली केला गेला, विमान बदली केला गेला. तर ह्या सर्व गोष्टीवरती याची सानिसा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. फक्त आदल्या दिवशी मला बोलले की मी अजितदादा पवार बरोबर सकाळी मी बारामतीला चालली. मी तिकडनं हॉटेलमध्ये गेल्यावर मी पप्पा तुमच्याशी बोलणार आहे. तर मी बोललं काय बोलणार आहेस. तर बोलते ना मला खूप काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायची आहेत, मी हॉटेलमध्ये गेल्यावरतीच मी तुमच्याशी बोलेन. तर हे असं दुर्दैवी घटना लँडिंगच्या वेळी झालं. धक्कादायक म्हणजे पिंकी माळी ज्या कंपनीत काम करत होती तिच्या अपघाती मृत्यूनंतर कंपनीकडून पिंकीच्या कुटुंबियांना कोणतीही विचारणा केली गेली नाही. जेव्हा आम्हाला TV वर पाहिलो साहेब तेव्हा आम्हाला समजलं. त्यापूर्वी माझ्या पिंकीचा नवरा सोमवीकर सैनी हे बारामतीला गेले. जे VSR वेंचर कंपनी आहे याने आम्हाला सांगितलं नाही की आपका लड़की का डेड बॉडी हम बारामती से भेजेंगे एम्बुलेंस से, या कलिना में ऑफिस से आपको मिल जाएगा, असं काहीच नाही बोलले. माझा जावई पुढे गेला सोमेकर सैनी आणि मी मागे गेलो मी बारामतीला. तिथं गेल्यावरती जर ती बॉडी मला भेटली नसती तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली असती. कंपनीचं काम आहे की आम्हाला बोलणं. मी एक टॅक्सी चालक आहे, माझी मुलगी मला हातभार लावायची, त्यामुळे आम्ही आमचा जीवन निर्वाह व्यतीत करायचो. पण आता ती गेली मुले आमच्यावरती पर्सनली खूप बर्डन आलेलं आहे. जर सरकारने कुठे हातभार या काही मदत केली तर बरं होईल. आणि कंपनीकडनं जे माझ्या हक्काचे मुलीचे निघतात ते देखील तरी मिळालं तर मला कुठेतरी सावरता येईल. रूम रेंटवर आहे, लाईट बिल असतो घरातले. तर आता पिंकी गेल्यामुळे आमच्यावरती दुःखाचा जो डोंगर कोसळलेला आहे. हे सरकारने या कंपनीच्या लोकांनी आमची परिस्थिती समजून घेतली तर मेहरबानी आहे, नाहीतर मग आम्हाला जे आहे ते जगायचंच आहे. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या अपघाताबद्दल महाराष्ट्राच्या मनात अनेक शंका आहेत. मात्र अलीकडच्या काळात काही विमान अपघातानंतर ते कशामुळे घडले याबद्दलही ठोस रिपोर्ट अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताला नेमकं कारण काय होतं हे कधी समोर येणार हा देखील प्रश्न आहे. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता हे एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. CID चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. जेव्हा 8:43-55 फील्ड इनसाइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथं 8:44-13 म्हणजे जेव्हा ते टील झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो PTT दाबला गेला होता, त्या PTT जेव्हा दाबलं जातं
त्या फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पिंकीचे वडील या नात्याने आणि रोहित दादा पवारने जे विषय रितसर मांडले, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कारण की एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा आणि अजितदादा पवार आणि त्यांच्यासोबत जेही गेले त्यांच्या कुटुंबाचा जे हे दुःखाचा डोंगर आहे, मी त्याच्यामध्ये सहभागी आहे. दुःख दर्द हे मी समजू शकतो, पण गप्प बसू शकत नाही. ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.